आपण पाहतोय चिंचवाडी गावाचे सुपुत्र अर्थात चंद्रबाई वाघ त्यांच्या पवित्र शुभातने नाणेफेकीचा कॉल केला जातोय. कृष्णा एंटरप्राइजेसचे सर्व म्हणून ज्यांना पण सातत्याने पाहतो या 25 क्रोशीमध्ये सातत्याने त्यांचं योगदान चांगल्या पद्धतीचं राहिलं जातं. त्यांच्या पवित्र शुभातने नाणेफेकीचा कॉल इथं जिंकलाय. केवाले संघ डिसाइड टू फील्ड फर्स्ट. जा मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच इथून ठरला गेला सुरेश. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतोय चंद्र वाघ साहेबांना की आपल्या पवित्र शुभातानं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी इथून आपण द्यायचा. विश ऑल द बेस्ट. चांगला खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये. तुला देखील पुढील चला केवाले संघ जा लगेच मैदानावरती उतरा. नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः शतरक्षण आपण स्वीकारलाय. तर केवाले संघाचे कॅप्टन नागेश आपणास विनंती आहे की आपण जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चला चिंचवाडी संघाची फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. सामना 2 षटकांचा असेल. सामना 2 षटकांचा असेल याकडे लक्ष असू द्या. आजच्या दिवसामधील शेवटची लढाई टॉप 6 मध्ये कोणता संघ दाखल होणार त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी चिंचवाडी आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्या रॉयल 11 निरगुडे केवाल्या या 2 संघांमध्ये ही लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. केवाले संघाचे बिग पॅकर्स आपण पाहतो श्रीपत बाय निरगुडा आणि त्यानंतर त्यांचे छोटे बंधू अर्थात लकी भाई निरगुडा. आपणास देखील विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 स्पोर्ट्स सायकली आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या गेल्या. त्यांचा मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. चला पंच आपण सामन्याला सुरुवात करा लगेच. सामन्याला सुरुवात होता. पंचांचं ग्रीन सिग्नल. शेवटचे मॅच आजच्या रात्रीमधील 2 संघ आमने सामने एका विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते. केवाल्याने त्यांच्या प्रतिस्पर्धे फाईट करतोय. गावदेवी चिंचवाडी अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जाते. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक सुक्र्याला आपण पाहतो. वेगवान तेज तेरार गोलंदाज. समोर फलंदाजी ट्रॅक वरती अंपायर सिग्नल नो बॉल आणि इथून मात्र ओव्हर स्टेपचा नो चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून दर्शविला जातोय. इथून मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दत्ता भस्मा सरांना जरूर आपण पाहतोय. पहिला चेंडू नो चेंडू फेकला जातोय. विकासवीर आणि सोबतीला यशवंत कांबडी अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये केबाले संघाने अद्याप पाहिलं जानमान बारदोली संघाला पराभूत केलं आणि आता आपल्याला पाहायला मिळते चिंचवाडी संघाच्या विरोधामध्ये अंतिम लढाई लढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीमधील शेवटची मॅच एका चषकाचा हकदार कोण बनणार त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये लढली जात्या. स्वर्गीय बेल्या घुटे स्मृती चषकामध्ये आजच्या रात्रीमधील टॉप 6 मध्ये कोणता संघ दाखल होणार ही फाईट आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. चाबूक शॉट एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत शतरक्षक बनतील दर्शक. बॉल सीमा पार. विकासवीरचा तडाखा. 4 धाबा आणि 4 धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या धाव फलकेवरती जाऊन पोहोचली जाते 5 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक होता. शतरक्षक होते मात्र त्यांच्या अवाकाच्या बाहेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी खणखणीत चौकार ठोकलाय. या रीतीची फटकेबाजी करावी लागेल. केवाले संघाचा विचार केला तर रंजनच्या हंगामामध्ये चांगल्या फॉर्म मध्ये त्यांना पण जरूर पाहतोय. ते वेगळा निर्णय त्यांच्या माध्यमातून आपण जरूर पाहिला होता. नाणेफेकीचा कॉल जिंकला प्रथमतः शतरक्षण त्यांना स्वीकारलाय मात्र कम से कम धाब्यांवरती
केवाले संघानं सलग 3 विकेट संपन्न केल्या, तर हरी चौधरी त्यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज. हे पारितोषिक देखील गोलंदाजांसाठी निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. मात्र बॅक टू बॅक 3 विकेट घ्यावा लागतील. विकेट हॅट्रिक संपन्न करावे लागेल गोलंदाजांना. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा सुक्रिया या षटकामधील अगदी आपण पाहतोय 3 चेंडू फेकले, 1 चेंडू नो आणि त्याचनंतर एक चौकार देखील आपण पाहिला. हो, यावेळी कॉपी बुक स्टाईल फटका सजवला गॅप मधून, सुईमधून ज्या रीतीनं धागा ओवावा त्या रीतीचा फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडा 4 धाब्यांसाठी अटोकलाय यशवंत कांबळेनं. हा पहिला क्लास चौकार आणि चौकाराच्या मदतीने संघाची धाबसंख्या धावफलकेवरती जाऊन पोहोचली जात्या. दुहेरी अंकामध्ये डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. चांगला फटका होता, जागा बनवली, चेंडूची पाहणी केली आणि त्याचनंतर शॉर्ट लेट कट आपण पाहिला होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. यश कांबळे या फलंदाजाच्या माध्यमातून दुबादार बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका साईडला विकासवीर त्याला चांगली साथ देतोय. विकासच्या बॅटमध्ये एक चौकार आपण पाहिलाय आणि आता त्याचनंतर आपण पाहतोय यशवंत कांबळे या फलंदाजाच्या बॅटमध्ये देखील एक चौकार आपण पाहतोय. शक्तीपेक्षा युक्ती इथे मैदानाच्या आतमध्ये वापरली जाते. अजून एकदा वन्स अगेन वन मोर त्याच रीतीचा फटका मात्र यावेळी पाहावा लागेल. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट आहे, मात्र त्या कारणास्तव चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप होतोय. 2 धाबा पाहायला मिळाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या आता धावफलकेवरती पोहोचली जाते. 12 या आकड्यावरती संघ पोहोचला जातोय. 20-25 प्लस धाबसंख्या बनली जातील. या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो चांगली फटकेबाजी राहिली जाते. सध्या 12 धाबा पाहायला मिळतात. आतापर्यंत उर्वरित 4 चेंडूचा खेळ संपला जातोय. अद्यापही 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 2 चेंडू मध्ये एकाच विकेट आला तर चांगली धाबसंख्या पाहायला मिळेल. 15 प्लस धाबसंख्या बनल्या जातील, मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील. टीम गावदेवी चिंचवाडी संघाला यशवंत चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, क्लासिकल फटके मैदानाच्या आतमध्ये दाखवला सुरुवात केल्या. अडब्या बॅटने खेळायचा होता. स्वेरलेगला फटका सजवायचा होता. हे संपास सिग्नल व्हाईट साठी रिव्ह्यू ओव्हर स्टेप चेक करायचा. एस पंच ओव्हर स्टेपचा चेक करायचा. ओके, ओव्हर स्टेपचा इथून चेक केला जाईल. चेंडू कोणत्या रीतीने रिलीज केला होता. ओव्हर स्टेपचा नो चेंडू इथून रिलीज केला जातो आणि इथून मात्र
एकच धाव मिळेल. एका धाबेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या 13 या धाबा धावफलकीवरती पाहायला मिळतात. फ्रीडची नामे संधी पुन्हा एकदा यावेळी यशवंतला पण पाहतो. एखादा बिगिट त्यासाठी आता प्रयत्न करावा लागतील. मोठा फटका खेळावा लागेल, सजवावा लागेल एखादा मोठा फटका. सुकऱ्याच्या विरोधात कोला टाकला जातो. वेगवान तेज तेरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातो. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातो. फसवा रीतीचा चेंडू मैदानावरती वाईड यॉर्कर हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. उर्वरित 5 चेंडूचा खेळ संपला गेला. संघाची टोटल धाबा संख्या 13 या धाब्यांवरती संघ चिंचवाडी हा संघ पाहायला मिळालाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील हो या बली समोर खेळेत आडव्या बॅटना स्विच ऑन द साऊंड डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बरतून मॅक्झिमम हिट यशवंत कांबडीचा ब्लास्ट धाबा मिळाली. या चेंडूवरती 6 आणि पहिलं षटक इथून संपलाय. चिंचवाडी संघ पोहोचला धावफलकीवरती 19 या आकड्यावरती 0 विकेट लॉस. चला केवाळी संघ शतरक्षण सजवा लगेच. गोलंदाज फक्त परंतु आपण इनॅक्शन मध्ये आणायचं आहे फक्त केवाळी संघ. चला केवाले संघ आपण लगेच शतरक्षण सजवा. गोलंदाजी ट्रॅक वरती महेश आलाय. महेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. मागील षटकामध्ये सुकऱ्यानं तब्बल 19 धाबा खर्च केला. इथून चिंचवाडी संघाचे 2 ओपनिंग बॅट्समॅन अद्यापही मैदानाच्या आतमध्ये. बारदोली संघाच्या विरोधामध्ये फक्त आणि फक्त 9 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या 2 षटकामध्ये. इथून पहिल्या षटकावरती तब्बल 19 धाबा खर्च केला. वेगवान तेज तरार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गुडनेस स्पोर्टची सफर राहिली जात्या. थोडीशी उसळी राहिली होती जरूर. इस्टांच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसापला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहिल्या षटकावरती जरूर आपण मागणी गोलंदाजी पाहिली होती, मात्र या षटकावरती आता कमबॅक केला जातो. महेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगले चेंडू हाताळले जात आहेत. वेगवान गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. राईट मूव्हर तर विकेटनं गोलंदाजी केली जाते. यावेळीचा चेंडू पाहावा लागेल. नटरंग स्टाईलनं चेंडू रिलीज केला होता. अगदी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवायचा होता. विकासवीर बॅटच्या आतली कडा लागली होती, मात्र तोपर्यंत चांगलं शतरक्षण अगदी आपल्याला पाहायला मिळतं. पॉइंटला राहिलं जाता. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 रन ऑन स्कोरबोर्ड 20 बनल्यात धावफलकीवरती. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. 12 चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच 2 षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो. स्वेरलेग पंच संभाजी त्यांना जरूर आपण पाहतो. त्यांना देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहत होता. जबरदस्त बॅटिंग त्यांची राहिली होती. कट केला जातो मैदानाच्या आतमध्ये. शक्तीपेक्षा युक्तिमान असा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये यशवंतच्या माध्यमात राहिला होता, मात्र एक सिंगल मिळाले जाता. थर्ड स्लिपला चांगलं शतरक्षण गलीमध्ये राहिलं जाता. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे वाटचाल करतो. 21 धाबा धावफलकीवरती लागल्या जातात. उर्वरित षटकामध्ये जर आपण पाहायला घेतो 3 चेंडूचा सामना झालाय. महेशनं 3 मध्ये 2 खर्च केल्यात. आणि ज्यावेळी आपण पाहिलं होतं सुकऱ्याची गोलंदाजी, त्यावेळी जर आपण पाहिला त्या षटकामध्ये तब्बल 2 चेंडू आपण फेकले होते, पाहिले होते. आणि त्याच नंतर कमबॅक केला जातोय. धावसंख्येवरती आता ब्रेक लावला जातोय. हा ट्रॅकर बार पुढे सरसावल्या आणि त्याच नंतर फटका सजवायचा होता. गलीमध्ये चेंडू रिलीज होतो. थर्ड स्लिपला चांगलं शतरक्षण अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न मात्र शतरक्षकाच्या माध्यमातून राहिला जातो. ज्या रीतीचा चेंडू रिलीज केला होता असं वाटलं होतं की या चेंडूवरती मोठा फटका येतोय की काय. आणि त्यानंतर बॅटच्या आतली कडा लागल्यानंतर थर्ड स्लिपला चांगलं शतरक्षण अगदी आपल्याला पाहायला मिळालं. पूर्णपणे स्वतःला जमिनीवरती झोकून दिला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जातो. संघाची टोटल धावसंख्या 22 वरती पोहोचली जाते. 4 चेंडूचा खेळ संपला जातो. वेगवान तेज तयार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. वेगाचा पूर्णपणे वापर केला जातो. व्हेरिएशन आणि टप्पा ही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. महेशच्या गोलंदाजाच्या माध्यमातून सुकऱ्याचं महागडं षटक 19 धावसंख्येचं होता. 22 वरती संघ पोहोचला जातो. शेवटचा चेंडू अंतिम टार्गेट सेट बॉल. या चेंडूवरती टार्गेट सेट केला जाईल. कितपर्यंत बनल्या जातील. षटकाराला तर 25+ बनल्या जातील. सिंगल डबल आला तर 23-24 बनल्या जातील. फुलरलेनचा बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये वाटे कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. अप्रतिम झेल पकडलाय गोलंदाज महेशनं. आणि इथून मात्र पंच सांगतील की षटक क्रमांक 2 अर्थातच पहिल्या डावाचा खेळ संपलाय. आणि पहिल्या डावामध्ये संघ चिंचवाडी संघाने धाबा बनवल्या त्या 22.
येणारे बॉल असतील आता 12 आणि उत्तरार्धामध्ये टीम केवाले संघाला बनवायच्या 23 धाबा. चला चिंचवाडी संघ जा लगेच मैदानाच्या आतमध्ये. चिंचवाडी संघ हॅलो. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करा केवाले संघ. चला केवाले संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. निर्णायक मॅच शेवटची लढाई मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल असतील 12 उत्तरार्धामध्ये बनवायच्या 23 धाबा. टीम केवाल्या की टॉप 6 मध्ये दाखल होणारा संघ आई गावदेवी चिंचवाडी. ही लढाई मैदानाच्या आतमध्ये रॉयल 11 निरगुडा केवाल्या या संघाला खऱ्या अर्थानं पॅक केलं गेलंय. आदरणीय श्रीपतबाई निरगुडा त्यांच्या माध्यमातून संघाला खऱ्या अर्थानं पॅक केलं गेला. अगदी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2 स्पोर्ट्स सायकली आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या गेल्या. स्वर्गीय राजेंद्र गुटे उर्फ बेल्या त्यांच्या नावाची स्पर्धा अगदी आपल्याला पाहायला मिळतं. डिंगडॉंग ग्रुप दोदाने आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3ऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. दमदार असं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये अतुलनीय मेहनत खऱ्या अर्थानं आयोजकांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत या मैदानाला आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी ओला होता त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये माती त्यांना आणली आणि त्याचनंतर हे मैदान खऱ्या अर्थानं सजवलं गेलं. असं चांगलं असं भव्य दिव्य असं आयोजन. येणारे बॉल असतील मॅच कडे जाऊया 12 आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 13 धाबा. गोलंदाजी ट्रॅक वरती विकासवीर. अंपायर ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. डावाला सुरुवात होत्या उत्तरार्धाला सुरुवात होत्या. पहिलं षटक विकासवीर संघाचा कॅप्टन आलाय. हो पहिलाच बॉल वरती आघात समोर खेळलेत. लॉंग ऑनचा शतरक्षक बनेल दर्शक. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार. पहिला चेंडू षटकावरती ठोकला जातोय. हा खणखणीत षटका च्या मदतीने मात्र सांघिक वैयक्तिक अकाउंट इथून ओपन केला जातोय. फलंदाज सुकऱ्याच्या बॅट मधनं ज्या सुकऱ्याच्या विरोधामध्ये तब्बल 19 धावा कुठल्या होत्या त्या सुकऱ्याला आता मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. जे काय करायचंय ते मैदानाच्या आतमध्ये आता करावा लागेल. सुकऱ्याला 12 मध्ये बनवायच्या होत्या 23. पहिल्या बॉल वरती आलाय षटकार म्हणजे 6 धावा पहिल्या चेंडूवरती ठोकल्यात. मात्र इथून विकासचा स्वागत मात्र षटकाराने केलाय. इथून कमबॅक केला जाईल का? गावदेवी चिंचवाडी संघाचं स्वप्न पूर्ण होणार का या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये दाखल होण्याचं? हाफ ट्रॅकर बॅटची कडा. पंचांचं फिंगर अप. ओयुटी विकेटचं पतन आणि पहिला करारा झटका टीम केवाले संघाला. फलंदाज सुकऱ्या बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागला जातोय रॉयल 11 निरगुडा केवाले टीमला. फलंदाज सुकऱ्या बॅक टू द डगआउट. 6 वरती 1 फलंदाज बाद होतोय. जसे विकेट प्राप्त केल्या जातील तसं दडपण केवाले संघाला आपल्याला पाहायला मिळेल आणि जसा धाबा खर्च केल्या जातील तसा दडपण चिंचवाडी संघावरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज चिंचवाडी संघामध्ये नाक्षर मध्ये संदेश जुगडेला पण पाहतोय. सोशल मीडियावरती फॉर्म मध्ये त्यांना जरूर आपण पाहतोय. इंस्टा फेसबुक युट्यूब वरती चांगल्या फॉर्म मध्ये त्यांना पण जरूर पाहतोय. त्यांना देखील त्याच्या वाटचालीसाठी देऊया स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा. सध्या मिड ऑफ मध्ये शतरक्षणाच्या विभरचनेमध्ये आपण पाहतोय जर्सी क्रमांक 1 त्यानं परिधान केलाय.
आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला केल क्षेत्ररक्षण अप्रतिम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र चिंचवाडी संघाचं स्वप्न पूर्ती होणार का? या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये दाखल होणार का चिंचवाडी संघ? हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. एका साईडला केमाले संघ सांगत असेल की या स्पर्धेमध्ये एखादी ट्रॉफी आपल्या नावावरती व्हावी. हे स्वप्न मात्र केमाले संघाचं साकार होणार का? मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पकडला चेल आणि इथून बॅक टू बॅक दुसरी सफलता राहिली जाते गोलंदाजा नावावरती. विकास च्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार आणि प्रत्युत्तर जसंच तसा टी4 टॅग मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन. फलंदाज साल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर जातोय. समाधान बॅक टू द डगआउट. 6 वरती 2 विकेट इथून प्राप्त केले जातात. कमबॅकिंग षटक षटकारानंतर कमबॅक कसा असावा, संघाचा संघनायक कसा असावा याचं उदाहरण जरूर मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जातं. लॉंग ऑनला षटकार आपण पाहिला होता आणि त्याचा परिणाम आता भोगावा लागला जातो टीम केबाले संघाला. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन मध्ये 4थ्या क्रमांकावरती महेश हा फलंदाज इनॅक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. महेशनं गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च करत 1 विकेट मिळवला होता. तो महेश आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, मात्र फलंदाजी करत असताना मात्र त्याच्या वाटेस आता फलंदाजी आले. संघ अडचणीमध्ये सापडत चाललाय. चांगली फटकेबाजी करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य दाबा लागेल. या षटकामध्ये कमसे कम मित्र म्हणून 10+ धाबासंख्या जरी बनल्या तरी चांगला फायटिंग स्कोर शेवटच्या षटकापर्यंत रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल यामध्ये शंका नाही. इथून पाहावं लागेल गोलंदाजी ट्रॅक वरती विकास तयार. विकास आबेचा चेंडू खोला टाकायचा प्रयत्न. लिव्हर फुल टॉस लॉंग ऑनला अलॉंग द कार्पेट. दुसऱ्या अटमला चेंडू अडवला जातोय. उचलणार फेकणार तोपर्यंत मिळाल्या त्या चेंडूवरती 2 धाबा. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या 8 वरती संघ पोहोचला जातोय. उर्वरित संपला या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ. 2 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. एका डॉट बॉल एखादी विकेट बरेचसे काही सांगून जाईल या 2 षटकामध्ये टीम चिंचवाडी संघासाठी. मात्र त्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करावा लागतील. एखादा बिग हिट इथून बरेचसे काही सांगून जाईल. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये लॉंग ऑन मध्ये. अजून एकदा चुका. पहा मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे आणि त्यानंतर ओव्हरथ्रो देखील पाहतोय. धावेंसाठी लयलूट, धावेंसाठी लयलूट मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पहा मैदानावरती काय घडलं जात आहे. ज्या ठिकाणी विकेट संपन्न होत होती, धाव मिळत नव्हत्या, त्या ठिकाणी मात्र 3 धावा इथून पळून काढल्या जात आहेत. गुड रनिंग बीट द विकेट आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकेवरती 11. या आकड्यावरती संघ पोहोचला जात असं वाटलं होतं की साधा सोपा झेल आहे, इथून तो झेल पकडला जाईल. मात्र या केलेल्या चुका मी तर म्हणेन आज रात्रभर आज सामना जर चिंचवाडी संघ हारला तर या क्षेत्ररक्षकाला आज रात्रभर झोप लागणार नाही. कारण महत्वाची विकेट होती. ज्या ठिकाणी विकेट संपन्न होत होत्या, धावा मिळत नव्हत्या, या रीतीच्या चुका आज मैदानाच्या आतमध्ये गावदेवी चिंचवाडी संघाच्या माध्यमातून आता मोजावा लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू या षटकामधील एका डॉट बॉल एखादी विकेट इथून मात्र चिंचवाडी संघाला कमबॅक करून देईल. मात्र तो कमबॅक आता मैदानाच्या आतमध्ये केला जाईल का विकास वीरच्या माध्यमातून. शॉट ऑफ लेनचा बेल बॉल होता, मात्र त्या ठिकाणी आडव्या बॅटनं मिड विकेटला चेंडू रिलीज झालाय. एक सिंगल मिळाले. दुसऱ्याचा प्रयत्न पाहावा लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल. या रीतीची धाव दिली जाणार नाही. दोन्ही फलंदाजांना एकत्रित क्रीज सोडणं हे महत्वाचं असेल. या रीतीची स्ट्राईक दिली जाणार नाही या स्पर्धेमध्ये. याकडे लक्ष असू द्या दोन्ही संघाच्या कॅप्टनचं. एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने 12 वरती संघ पोहोचलाय. बारा धावा बनल्यात. 11 धावेची अद्यापही गरज आहे. 6 मध्ये 11 बनवायच्यात टीम केमाले संघाला आणि 6 मध्ये 11 वाचवायच्यात जे गावदेवी क्रिकेट संघ चिंचवाडी टीमला. या 11 वाचल्या जातील का बनल्या जातील. गोलंदाजी ट्रॅक वरती कोणता गोलंदाज वापरला जाईल हा प्रश्न चिन्ह आता प्रेक्षक वर्गाने जरूर पडला असेल. वेदांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच किताब त्याने जिंकला होता, ज्याने दोताणी संघाला पराभूत केलं होतं. अगदी आपण पाहिलं होतं 3 षटकांची ती मॅच होती आणि त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी तब्बल 4 धावा खर्च करत 3 विकेट त्याच्या नाबावरती राहिल्या होत्या. मात्र तोच गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. उजव्या हाताचा गोलंदाज आहे. पाहावं लागेल समोर फलंदाजी ट्रॅक वरती मंगळ्याला पण पाहतोय. सलामीला मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल झाला. एक चेंडू पेस करत असताना एका धावेचं योगदान त्याच्या बॅट मधनं जरूर आपल्याला पाहायला मिळालं. इथून 6 मध्ये 11 बनवायच्यात.
या 11 बनल्या जातील का वाचल्या जातील या पाहावं लागेल. मैदानावरती धावा रोखण्याचा प्रयत्न केला जातील का, मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लाईन मिड विकेटला, स्विच ऑन साऊंड मिड विकेट क्लिअर केलाय. बॉल सीमा पार. विलाचं स्वागत मात्र केलंय षटकारानं. फलंदाज मंगळ्याच्या बॅट मधला मॅक्झिमम हिट षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघ पोहोचलाय 18 वरती. येणारे बॉल असतील आता 5 आणि धावा बनवायच्या विजयासाठी 5 धावा. 5 चेंडू 5 धावा. मॅच पुन्हा एकदा आपण पाहतोय ज्या रीतीचा सामना आपण पाहिला होता धोद आणि विपक्ष चिंचवाडी, त्या रीतीचा सामना देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र या मॅच मध्ये मी तर म्हणेन राकेशला गोलंदाजी देणं महत्वाची होती आणि त्या गोलंदाजाकडे व्हेरिएशन चांगलं पाहायला मिळतोय. मात्र संघाच्या संगणकाचं वेगळं प्लॅनिंग आणि तिथून मात्र पाहावं लागेल. वन्स अगेन फटका सुरेखा शतरक्षकाच्या माध्यमातून 100% दिला जातोय. मात्र मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जातोय. दुसरेचा प्रयत्न तिथून 2 धावा देखील कंप्लीट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करेल. 20 च्या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. या चुका मित्र म्हणून मोजाबा लागल्या जातात. जेल सोडला होता आणि त्या जेलची किंमत आता मोजली जाते. ते पंच चेक केला जाईल. ओके, बाउंड्री लाईनच्या जवळ तो चेंडू अडवला होता. तिथून टीव्ही अंपायर कडे मागणी केली जाते. चेक केला जाईल, स्क्रीनवरती पाहिलं जाईल. जे योग्य निर्णय असेल तो आम्ही निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचू. पंच 2 मिनिटं चेक केला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण बऱ्याचशा आतमध्ये होता क्षेत्ररक्षक आणि तिथून मात्र जर आपण पाहिला तर मित्र म्हणेन 6 धावा मित्र म्हणेन संघासाठी वाचवले गेल्या होत्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 वरती पोहोचला. अवघ्या 3 धावांची गरज आहे. हो, शॉट ऑफ लाईन त्यावरती आगाज. बॉल सीमा पार आणि टॉप 6 मध्ये दाखल होतोय. रॉयल 11 निरगुडा केवाले संघ अभिनंदन. स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये दाखल झालेत.